हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण सगळेच जण डॅन्ड्रफसाठी खूप परेशान असतो आणि मार्केटमधले केमिकल विरहित विविध शॅम्पू यूज करायचे झालं तर आपल्याला भीती वाटते, ती म्हणजे आपले केस गळण्याची. कारण मी स्वतः याआधी डॅन्ड्रफसाठी खूप परेशान होते आणि मला कुठलाही शॅम्पू यूज करायचं म्हणलं तर भीती वाटायची, ती म्हणजे केस गळण्याची. पण त्यानंतर मी आयटेक्स ब्रँडचं शिकेकाई पावडर यूज करायला घेतलं आणि मला याला यूज करायला काहीच भीती वाटली नाही, कारण हे हर्बल ब्रँडमधलं प्रोडक्ट्स आहे आणि मेन म्हणजे मला याचे रिझल्टही खूप छान आले. त्यामुळेच मी ही गोष्ट तुमच्याशी शेअर करायचं ठरवलं. आणि प्लस ह्या शिकेकाई पावडरचे डॅन्ड्रफसाठी तर खूपच रिझल्ट आहेत, पण त्यासोबतच यात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या हर्बल वनस्पती असल्यामुळे याला फक्त डॅन्ड्रफसाठीच नव्हे तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे रिझल्ट आपल्या केसांना मिळतात. ते म्हणजे यात आहे शिकेकाई, ज्यामुळे आपल्या केसांमध्ये जो डॅन्ड्रफ आहे त्याला फिनिश करण्याचं काम आपली शिकेकाई करते. त्यानंतर यात आवळा असल्यामुळे आवळ्यामुळे आपल्या केसाला एक काळेपणा मिळण्याचं काम होतं. त्यानंतर यात विटवर असल्यामुळे विटवरमुळे आपल्या केसांना एक छान असा सुगंध येतो. तसंच यात भृंगराज असल्यामुळे आपले केस जे आहे ते पांढऱ्या होण्यापासून वाचवते. आणि यात जास्वंद आणि मेथी असल्यामुळे आपल्या केसाला एक स्मूथपणा म्हणजे एक कंडिशनिंगचं काम मिळतं. आणि तसंच यात ब्रह्ममी असल्यामुळे आपल्या केसांना एक प्रोटेक्शन त्या वनस्पतीपासून मिळतं. तसेच आपल्या डॅन्ड्रफसोबत विविध प्रकारचे ह्या प्रोडक्ट्समुळे आपल्याला खूप छान रिझल्ट आहे. आणि तसंच हे प्रोडक्ट्स जर तुम्हाला कधी ट्राय करायचं झालं तर याला वॉश कसं करायचं तेही मी तुम्हाला सजेस्ट करते. कारण याचं वॉश केल्यानंतर हे जे आयटेक्सचं शिकेकाई पावडर आहे हे आपल्या हेअरमधून लगेच निघत नाही, त्यामुळे घाबरायची गरज नाही. जर हे पावडर तुमच्या हेअरमध्ये राहिलं तर जराही घाबरू नका. आणि याला वॉश करताना जेव्हा तुम्ही फर्स्ट याचा वॉश कराल त्या फर्स्ट वॉशमध्ये याचा फेस होत नाही, त्यामुळे तुम्हाला लगेच त्याच वेळेला सेकंड टाइमही शॅम्पू सारखंच आपल्या हेअरमध्ये टाकून पुन्हा वॉश करायचं, म्हणजे याचा दुसऱ्या वेळेला नॉर्मली फेस होतो. तसंच माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त चॅनलला सपोर्ट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.